तर लाडक्या बहिणींनो, जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा अजूनही पेंडिंग दाखवत असेल, तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला एक अतिशय भन्नाट आणि 100% काम करणारी पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा रिजेक्ट झालेला फॉर्म लगेचच मंजूर होईल आणि तुमच्याही बँक खात्यामध्ये पैशांची घसघशीत रक्कम जमा होईल. मित्रांनो, सध्या खूप महिला या टेन्शनमध्ये आहेत की त्यांचे पैसे खरंच येणार की नाही, आणि जर आले तर ते किती येणार. तर बहिणींनो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जर तुमचा फॉर्म आता नव्याने मंजूर झाला तर तुम्हाला तुमचे पैसे मागचे सर्व हप्ते मिळून एकत्र खूप मोठी रक्कम म्हणजे 3,000 ते 4,500 रुपयांपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नक्कीच तुम्हाला मिळू शकतात. आणि आता हा सर्वात मोठा प्रश्न आहे की पैसे कधी येणार. तर ज्या दिवशी तुमचा फॉर्म मंजूर होईल त्याच्या पुढच्याच डीबीटी सायकलमध्ये, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये तुमची म्हणजेच येत्या 10 ते 15 दिवसात हे सर्व पैसे तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात डायरेक्ट जमा केले जातील. पण तुमचा फॉर्म नेमका रिजेक्ट का झाला आहे हे आधी समजून घेणे गरजेचे आहे. ज्या महिलांनी फॉर्म भरताना आधार कार्ड किंवा रेशन कार्डचे फोटो अगदी अस्पष्ट किंवा अंधारात काढलेले अपलोड केले आहेत, त्यांचे फॉर्म शासनाकडून रिजेक्ट केले गेले आहेत. आता यावर उपाय काय आहे, तर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपमध्ये किंवा अधिकृत पोर्टलवरती जाऊन एडिटचा पर्याय निवडायचा आहे. तिथे जाऊन लगेच तुमचे स्पष्ट आणि स्वच्छ फोटो पुन्हा अपलोड करा. आणि दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे चुकीचा IFSC कोड तिथे टाकणे, ज्यामुळे पैसे खात्यात येत नाहीत. त्यामुळे एडिट करताना तुमची बँक माहिती पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासा. एकदा का हा फॉर्म मंजूर झाला की तुमचे अडकलेले पैसे 100% येणारच. त्यामुळे थोडाही वेळ न घालवता आजच तुमचा फॉर्म तपासा आणि एडिट करून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काय प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.